चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासंदर्भातले जे काही म्हणजे अपात्र झालेल्या उमेदवारांच्या याद्या होत्या, त्यांनी एक आपल्याला वेळ दिला होता का ज्या वेळेमध्ये आपल्याला त्या याद्यांचं तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं मेलद्वारे, ते पोहोचवलं. आणि त्यांनी पुन्हा एक सांगितलं का जेवढे विद्यार्थी होते, मला वाटतं लिपिकचे काहीतरी आय थिंक मला वाटतं 4,000 काही 4,000 मुलं होते, शिपाईचे 6,000 प्लस होते. त्या सगळ्या मुलांना परत संधी भेटलेली आणि त्याला सगळ्यांना पुन्हा पेपर देण्यात येणार आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या लिपिक आणि शिपाई पदाची परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, शेवटचे 25 दिवस या ठिकाणी आपल्या हातामध्ये राहिलेले, फक्त शेवटचे 25 दिवस. आज 31 तारीख आहे, उद्या 1 तारीख आहे, म्हणजे 25 दिवस आपल्या हातात आहे. 26 एप्रिल रोजी आपली लेखी परीक्षा या ठिकाणी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बरेच परीक्षा केंद्र असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म ज्या तालुका जिल्ह्याला म्हणजे जो विद्यार्थी ज्या जिल्ह्यातला आहे त्याच ठिकाणी त्याचे सेंटर असण्याची शक्यता आहे, किंवा त्याला तिथं जवळचं नजीकचं सेंटर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी आणि लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे कंटिन्यू प्रश्न आता का सर कट ऑफच्या संदर्भात काय, किंवा लिखी म्हणजे पास होण्यासाठी किती मार्क लागणार आहे. जसं पाठीमागच्या 124 जागा असताना फक्त 64चा कट ऑफ होता. 23,000 मुलांनी परीक्षा देऊन सुद्धा 64 मार्काचा कट ऑफ होता 90 पैकी. मग आता कसा कट ऑफ राहील काय वगैरे या संदर्भात बरेच विद्यार्थी या ठिकाणी हे करतायत. मात्र तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपली जी ऑनलाईन मॉक टेस्ट आहे लिपिक आणि शिपाई पदाची, आता शेवटचे फक्त 25 दिवस बाकी आहे. अजून आता बाकी उशीर खूप झालेला आहे. आजच्या आज लगेच तुम्ही जायचंय, टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचंय. जी काही प्रोसेस सांगितलेली त्या प्रोसेसनुसार ऑनलाईन फी पे करून तुम्ही टेस्ट सिरीज प्रवेश करायचा लिपिक आणि शिपाई. त्याचबरोबर यासोबत तुम्हाला काही पीडीएफ सुद्धा, महत्वाच्या पीडीएफ सुद्धा मी देणार आहे. महत्वपूर्ण पीडीएफ असतील का ज्या तुम्हाला देणार आहेत. काल आपली बॅच संपलेली आहे आणि त्या सगळ्या पीडीएफ आणि पेपर आपण दिलेले. मात्र तुम्ही आज आता लगेच जर ऍडमिशन केलं टेस्ट लिपिक आणि शिपाई, आता तुम्हाला बॅच लावण्याची गरज नाही लेक्चरच्या. आता ते दिवस संपले, आता फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे. आणि रिव्हिजन जर करायचे असेल तर बेस्ट उपाय म्हणजे टेस्ट सिरीज, ते पण मॉक टेस्ट सिरीज. तर ही टेस्ट सिरीजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि याच्या माध्यमातून आपला झालेल्या अभ्यासाला पूर्णपणे उजळणी देऊ शकता. शिपाई 100 रुपये फी आणि लिपिक 150 रुपये फी आहे. तुम्ही लगेच जायचंय. माझा नंबर दिसतोय वरती, दिसतोय इथं पण दिसतोय, बॉक्सवरती पण नंबर, आपला बॅनरवरती पण नंबर आहे. त्या ठिकाणी जायचंय आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा. त्या ठिकाणी चर्चा सत्राचा एक टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला, हायकोर्ट चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, त्याच्यावरती सगळी माहिती राहते. तो जॉईन करा आणि तिथं खाली टेस्ट सिरीज बद्दल सगळं दिलेलं आहे, ते पण करून घ्या. चला मग जास्त उशीर न करता 26 एप्रिल रोजी आपली होणारी परीक्षा. आता या परीक्षेमध्ये काही बदल होऊ शकतो का असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. काही बदल होत नाही. आणि लक्षामध्ये कोर्टाला काही घेणं देणं नाही. तुमच्या कोणत्या परीक्षा काय वगैरे कोर्ट घ्यायचं म्हटलं की घेतच. मात्र जर कोर्टाला ते सगळं काही शाळा महाविद्यालय जर उपलब्ध झाले नाही तरच त्याच्यात काहीतरी गडबड होऊ शकते, अन्यथा होणार नाही. सगळे पेपर एकाच दिवशी, लिपिकचा, शिपाई आणि चालक तिन्ही पेपर एका दिवशी होणार आहे. मात्र जर माझा सपोज नगर सेंटरला पेपर आहे लिपिकचा, तिथंच नगर सेंटरला त्याच ठिकाणी शिपाईचा असताना त्याच ठिकाणी माझा चालकचा असणार, त्याच्यामुळे कोणाचाही पेपर मिस होणार नाही. आता लिपिकचा कट ऑफ मित्रांनो, लिपिकच्या कट ऑफ बद्दल मी थोडक्यात बोलतो तुमच्याशी. लिपिकचा कट ऑफ बद्दल सांगायचं जर झालं तर लिपिकचा हा जो कट ऑफ आहे, मागच्या वेळेस फक्त 124 जागा होत्या सिलेक्शनच्या आणि 64चा होता, ऑल महाराष्ट्र होत्या. आता मुलं विभागून गेलेले आहेत. कोणी नागपूरला गेलेले, कोणी मुंबईला गेलेले, कोणी छत्रपती संभाजीनगरला गेलेले. म्हणजे मुलं काय झाले आता पूर्णपणे विभागून गेलेले. त्याच्यामुळे कट ऑफचा लोड घेऊ नका. पेपर कसाही असला तरी तो कट ऑफ बऱ्यापैकी कमी लागतो, कारण का मुलांना मार्क्स येत नाही. परंतु अजून एक कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असेल का पाठीमागच्या वेळेस मुलांनी सिरियसली भरती घेतली नव्हती, कोणी प्रॉपर अभ्यास केला नव्हता, काय नाही, फक्त आपला एक ठराविकच विद्यार्थी होते त्यांचा अभ्यास करतोय. मात्र यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत, तळागाळापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्यामुळं यावेळेस विद्यार्थ्यांचा अभ्यास पण खूप आहे. मी पाहतो ऑनलाईनचा पेपर एवढा अवघड असतो माझा, ऑनलाईन टेस्टचा, शिपायाचा पण आणि क्लर्कचा पण, तरी विद्यार्थ्यांना खूप मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात. लक्षामध्ये. त्याच्यामुळं याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, तुम्ही 60 प्लसच मार्क धरून चाला. लक्षामध्ये 60 प्लस मार्क धरून चालायचा आहे. आणि शिपायाचा 27 प्लस. लक्षामध्ये 27 आणि 60 एवढे मार्क जर आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला आता सध्याच्या घडीला पडत असेल, टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्हाला 60 प्लस मार्क पडत असेल आणि शिपायाला 25 प्लस मार्क पडत असेल तरी निश्चिंत राहा. त्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे आपली ही टेस्ट सिरीज जॉईन करा, कारण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सिलेबस पॅटर्नवर आधारित सगळी माहिती यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. टोटल माहिती सगळी याच्यामधून आपण तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर काही महत्वाच्या पीडीएफ असतील, कॉम्प्युटर्स पीडीएफ असेल किंवा इतर काही बाकीच्या काही पीडीएफ असतील, सायन्स पीडीएफ असेल, पॉलिटिक्स पीडीएफ असेल, करंटच्या पीडीएफ असतील, हे पण आपण तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये मोफत देणार आहे. पण त्यासाठी
हे कोणाला भेटणार आहे? ज्यांचं ऑनलाईनला ऍडमिशन आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीजला, फक्त त्याच विद्यार्थ्यांना हे भेटणार आहे आपल्या ग्रुपवरती. ओके, मग मित्रांनो प्रवेश पत्र कधी येणार हा एक प्रश्न आहे. हॉल तिकीट कधी येणार आहे? हॉल तिकीट बद्दल पण सगळेजण विचारणा करतात. लक्षात ठेवा, हॉल तिकीट लगेच येणार नाही. आपला पेपर जर 26 नाही तर 18च्या दरम्यान आपले हॉल तिकीट येतील. ऍक्च्युअली हॉल तिकीट हायकोर्ट उशिरा देते, याचं कारण सांगतो. आता परत यादी लागेल आपली, डायरेक्ट मुलांचं सेंटर कुठे आहे, काय आहे, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला ती यादी येते. ती यादी आल्यानंतर काहीच गरज नाही. हॉल तिकीट फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून राहतं, कारण का आपल्याला आधीच सगळी माहिती समजते, इमारत नंबर पार सगळं. ते एक 10-12 दिवसामध्ये ते पण यादी आपल्या लागून जातील पेपरच्या. त्यानंतर मित्रांनो प्रवेश पत्राची लोड घेऊ नका. शिपायाचा कट ऑफ 27+ आणि याचा 60+. धरू आपण 65+, पण 60+ पर्यंत मार्क मिळवणं सध्याच्या घडीला आहे. पेपर झाल्यानंतर मी लगेच सांगेल का किती कट ऑफ लागू, पण आताच्या घडीला तुम्ही 60+ जाणं तरी या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो बरेच जण पुस्तका संदर्भात विचारत असतात, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय हे जे बुक आहे ते बुक तुम्ही पाहू शकता. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संचय मित्रांनो, अतिशय महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो. 2018 ते 2026 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहे. संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्न नुसार असलेले हे बुक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिकच्या 4 क्वेश्चन पेपर मागच्या झालेल्या हायकोर्टच्या, शिपायाच्या 4 क्वेश्चन मागच्या झालेल्या हायकोर्टच्या, लिपिक सराव पेपर 22, शिपाई सराव पेपर 21, जिल्हा सत्र न्यायालयाचे 6 आणि शिपाई संभाव्य जिल्हा सत्र न्यायालयाचे 13, असे एकूण तुम्हाला 70 पेपर भेटणार मित्रांनो या पुस्तकामध्ये. पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. भारतीय न्यायव्यवस्थेची विशेष पुरवणी म्हणून हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे जे बुक तुम्हाला समोर दिसते, हे बुक आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये जाऊन तुम्ही कुठे जाऊन बुक खरेदी करू शकता. लक्षात, ठीक आहे, चालतंय. अशा पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टचे आपले शेवटचे 25 दिवस बाकी आहे, त्यानुसार अभ्यासच आहे. कारण आता मी लाईव्ह घेईन, त्यावेळेस लेक्चर घेईन, मग तुम्हाला त्यावेळेस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं सिलेबसचं ओरिएंटेड काही महत्वाचे मुद्दे असतील ते सांगेन, किंवा माहिती जी काय असेल ते सांगेन. ओके, चालते. आतापर्यंत आज फक्त हॉल तिकीट आणि कट ऑफ संदर्भात मी बोललेलो आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. लिपिकचा कट ऑफ आपल्याला 60+ मार्क पाडणं गरजेचं राहणार आहे आणि 27+ इथं मार्क पाडणं गरजेचं राहणार आहे. आणि हा कट ऑफ प्रत्येकाचा वेगवेगळा लागणार आहे. नागपूर वेगळा, छत्रपती संभाजीनगर वेगळा, मुंबई वेगळा. लक्षामध्ये चालते मित्रांनो, भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन मॉक टेस्ट बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई जॉईन करायची, त्या विद्यार्थ्यांनी माझा स्क्रीनवरती हा जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि प्रवेश करून घ्या. ओके.